श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। आता नवरात्र सुरू आहे। या नवरात्रीमधील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे। आता या 9 दिवशी देवीची विशेष पूजा केली जाते। 9 दिवस विविध 9 देवींची पूजा करण्यात येते। मात्र असे असले तरी देखील नवरात्रीमध्ये अष्टमी पूजेला विशेष महत्त्व आहे। या दिवशी दुर्गा देवीचे 8वे रूप माता गौरीची पूजा केली जाते। नवरात्रीच्या अष्टमीला दुर्गा अष्टमी, महाअष्टमी असेही म्हणतात। महाअष्टमी पूजेच्या शुभ मुहूर्तावर दुर्गा देवीच्या सर्व 9 रूपांची पूजा केली जाते। या दिवशी कुमारी मुलींना माँ दुर्गेचे रूप मानले जाते आणि अष्टमीच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते। आता या अष्टमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात। भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही। आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो। तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही। मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी। मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये। पण पाहिजे तसे होत नाही। मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा इतरही काही अडचणी, अडथळे असतात। घरामध्ये आजारपण असतं, भांडण तंटे असतात। तर हे सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या अष्टमीच्या दिवशी काही उपाय व काही सेवा करायची आहे। तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका। आता सर्वात प्रथम दुर्गा अष्टमी ही 10 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबरला देखील आहे। तर आपल्याला जे काही उपाय व सेवा करायचे आहे त्या आपल्याला शुक्रवारीच करायचे आहे। तर आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल। ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते। या दिवशी आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे। तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। त्यानंतर या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही। म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल हे टाकायचं आहे। तसेच आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये सुगंधित द्रव्य टाकायचं आहे। मग तुमच्या घरामध्ये जे पण सुगंधित द्रव्य असेल, अत्तर असेल, ते तुम्ही पाण्यामध्ये 2 थेंब टाकायचं आहे किंवा तुम्ही अगदी गुलाबजल देखील टाकू शकता। या 3 वस्तू टाकूनच आपण अंघोळ करायची आहे। आता या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करणे तितकेच गरजेचं आहे। आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु। अगदी आपल्या घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या 3 वस्तू टाकायच्या आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे। आता अंघोळ झाल्यानंतर आपण स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे। मग हळद आणि त्यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाकावं आणि उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे। घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे। रांगोळी काढताना त्यामध्ये लक्ष्मीची पावलं काढायची आहे। एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे। यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो। आता आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता आपण जो काही अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो दिवा वेगळा आणि आपल्याला जो काही उपाय करायचा आहे, जी काही सेवा करायची आहे त्यासाठी हा दिवा तुम्ही वेगळा प्रज्वलित करायचा आहे। तर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल। जेव्हा पण आपल्याला वाटत असेल की एखादी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा बनवला जातो। मग कणकेचा दिवा बनवताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचे नाही, तर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे। किंवा तुम्ही मातीची पंती देखील घेऊ शकता, मग त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। तसेच या दिव्यामध्ये आता कणकेचा घ्या किंवा मातीचा घ्या, तर या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे। लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी। असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रज्वलित केला जातो। या दिव्याखाली तुम्ही एखादी प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा असा दिवा ठेवू शकता। दिव्याला देखील हळदी कुंकू लावावं, दिव्याला फूल वाहावं। आता त्यानंतर आपल्याला विड्याच्या पानाचा उपाय करायचा आहे। या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो। विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो। विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो।
विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो। या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूचा वास असतो। विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो। विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो। विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो। या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे। समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले। त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले। त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले। थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली। ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली। हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला। त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले। भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले। त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली। आता आपल्याला माता दुर्गाला देखील तांबूल विडा हा ठेवायचा आहे, कारण की माता दुर्गा ही युद्ध करून थकलेली असते, दमलेली असते। त्यामुळे जर आपण तिला तांबूल विडा दिला तर माता दुर्गा अत्यंत प्रसन्न होते व तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण करत असते। तर हा तांबूल विडा कसा बनवायचा यासाठी आपण विड्याची पाने घ्यायची आहे। तसेच बडीशेप, गुलकंद, थोडासा चुना, ज्येष्ठ मधाची पावडर, किसलेले खोबरे, 9 लवंग आणि तेवढीच विलायची आपण घ्यायची आहे। विड्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्याचा देठ काढून घ्यायचा आहे। पानाचे हातानेच तुकडे करा किंवा मिक्सरमध्ये टाका। आता जे काही साहित्य आहे ते सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाकायचं आहे। मिक्सर फिरवून जाडी भरडी पेस्ट करा। त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यात गुलकंद टाका आणि पुन्हा एकदा फिरवून घ्या। असे म्हणतात की जर आपण माता दुर्गेसाठी स्वतः हाताने तांबूल बनवला तर आपलं दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असतं। मिक्सर फिरवून जाडी भरडी पेस्ट करा। त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यात गुलकंद टाका आणि पुन्हा एकदा फिरवून घ्या। खूपच बारीक पेस्ट करू नये। तांबूल थोडा जाडसरच चांगला वाटतो, त्यामुळे त्यातल्या सगळ्या पदार्थांची छान चव लागते। असा तांबूल विडा तुम्ही माता दुर्गाला अर्पण करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, तिथे जरी तांबूल विडा ठेवला तरी पण चालेल। हा तांबूल विडा बनवणे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जिथे पान भेटतं तिथे जायचं आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की देवीसाठी तांबूल विडा बनवून द्या। मग ते तुम्हाला तशा प्रकारे तांबूल विडा बनवून देतील। हा तांबूल विडा आपण माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि तुमची इच्छा मनोकामना देखील सांगायची आहे। त्यानंतर हा जो काही तांबूल विडा आहे तो घरातील कोणत्याही व्यक्तीने खाल्ला तरी पण चालेल किंवा जर तुम्हाला उपवास असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा। जेव्हा उपवास सुटेल त्यानंतर तुम्ही हा तांबूल विडा स्वतः ग्रहण करू शकता। नवरात्रीत विड्याच्या पानांवर केशर ठेवा आणि माता दुर्गा स्तोत्र तसेच नावाचे पठण करावे। असे केल्याने घरात सुख शांतीचे वातावरण निर्माण होते, नकारात्मक ऊर्जेपासून देखील बचाव होतो। तसेच या नवरात्रीच्या 9व्या दिवशी विड्याच्या पानांवर गुलाबाचे फूल ठेवून ते माता दुर्गाला अर्पण करावे। नवमी पूजेनंतर ही पाने नदीत विसर्जित करावी। असे केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि धनाशी संबंधित समस्यांपासून देखील मुक्ती मिळते। तसेच आयुष्यात संकटे दूर होतात। माता दुर्गेची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहते। महाराष्ट्रातील माहूर गडावर देवीचा तांबूल विडा कुटुंब प्रसाद म्हणून दिला जातो। सप्तशृंगी गडावरही देवीचा बहुगुणी विडा तांबूल प्रसाद म्हणून भाविक स्वीकारतात। त्यामुळे असा तांबूल विडा आपण जरूर बनवायचा आहे। अगदी तुम्ही कुलदेवीला गेला असाल तर तिथे देखील तुम्ही हा तांबूल विडा अर्पण करायचा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।